ते थोडस तसं म्हणायला गेलं तर जिथे लोक येतात खास गणपतीसाठी त्यापासून थोडस लांब आहे, तर ते काय पर्पजफुली तू केलंस की? असं काय नाही रे, पण लालबाग मध्ये थोडी रश वगैरे आहे, त्या मानाने आता जागा जर इथे भेटले तर बोललो आपल्याला बिझनेसच करायचा आहे, तर असं काय नाही की बाबा तिकडेच बिझनेस होईल किंवा इथे होणार. हा हा. असं काय म्हणजे ठरवून नव्हतं केलं, जस्ट जागा भेटली, सगळं काय बाप्पाच्या आशीर्वादाने होत गेलं, मग ते सुरुवात झाली. असं म्हणजे 5 वर्षापासून तुझं 5 इथेच आहे? वर्षापासून इथेच आहे. ओके ओके ओके. मग ते जागेचं भाडं वगैरे पण खूप जास्त ते असेल ना? तर तिकडे लालबाग मध्ये तर ते असतंच भाडं वगैरे, हा. पण आता इथे पण द्यायलाच लागतं असं, पण होऊन जातं मॅनेज, असं काय पण इथे भाडं त्या मनाने कमी असेल? कमी आहे. हा हा. म्हणजे कारण मी लालबाग म्हणजे कसं, जेव्हा सीझन येतो लालबाग मध्ये तेव्हा भाडे हाय होतात, हा म्हणजे त्यांचं गाळ्याचे बोल किंवा तिथे मांडायचे हा. वगैरे, तर त्या माने जरा इथे ठीक आहे. म्हणजे आपला अजून काही धंदा अजून बसला नाही किंवा हा. थोडासा तर 5 वर्षच झालेत लालबाग मध्ये, अजून खूप जुने हा, हा. कस्टमर आहेत, त्या मानाने सध्या बरं म्हणजे चाललंय. मी थेट विचारणार नाही आकडा, पण म्हणजे कंपॅरिझन करायचं झालं तर इथे 1 रुपया असेल तर तिथे किती असेल? तिकडे 3 पट असेल किंवा 2 पट असेल आय थिंक, कारण Okay. आम्ही इथून प्राइस वगैरे काढली आहे तिकडे. म्हणजे रेंटची तुम्हाला प्राइस एवढी एवढा एक्झॅक्ट? कारण सगळ्यांकडून ऐकून आहे की लालबाग मध्ये भाडं जास्त आहे वगैरे, तर Okay. असेल पण कदाचित, कारण तिथे तेवढं चालतं, म्हणजे सगळ्यांचे धंदे बसलेले आहेत किंवा कारण तिथे कॉम्पिटिशन सगळ्यांकडे खूप असतं. मोठे. आणि तिथे रेग्युलर जे दरवर्षी येतात गणपती घ्यायला ते सेम असतात की? कुठे म्हणजे लालबाग मध्ये? लालबाग मध्ये किंवा इथे? कस्टमरला कसं आहे, कस्टमरला त्याची मूर्तीची फिनिशिंग, बोल, कलर ते मेन पाहिजे असतं. आता लालबाग मधला एवढा धंदा आहे म्हणजे ते चांगलेच देत असतील, हा. आय नो. आणि कस्टमर काय बांधून राहत नाही आपल्याकडे, कारण कधी कधी त्यांना जशी मूर्ती पाहिजे असते. बांधून नाही राहत कस्टमर ना, म्हणजे कधी कधी त्यांना, आता समज माझ्याकडे एक कस्टमर आलाय, हा जो माझा आहे, म्हणजे पहिल्या वर्षी माझ्याकडे आला, दुसऱ्या वर्षी दुसरीकडे गेला, का जातो? कारण आपल्याकडे ती मूर्ती अवेलेबल नसते किंवा त्यांना ती मूर्ती आवडत नाही किंवा त्यांच्या चॉईस नुसार भेटत नाही, असं असतं. मग त्यामुळे कधी कधी म्हणजे जे ओळखीने येतात ते दरवर्षी येतात, त्यांना व्हरायटीज असतात मूर्तींसाठी, पण काय काय ना एवढ्या मूर्त्यांमध्ये पण आवडत नाही, त्यामुळे थोडासा कस्टमर तुटत जातातच कधी ना कधी. म्हणजे तो पारंपरिक वाला जो जमाना होता की हो. आजोबांनी केली, मग वडिलांनी केली, मग आता मुलगा करतोय, तो जमाना गेला का? असं काय ना, आता आता असं असतं, आता हा जमाना असा आहे की बाबा आपल्याला मूर्ती पाहिजे तर आपल्याला चांगली मूर्ती पाहिजे. म्हणजे आता पहिल्याच्या जमान्यात कसं होतं की बाई मी ह्या कारखान्यात अगोदर पासून जातो तर मी ह्या कारखान्यातच जाणार. आता तसं नसतं, आता जिथे प्राइस कमी आहे किंवा आता तर तुला माहिती असेल प्राइस 20-30% वाढले, तर आता प्राइस जिथे कमी आहे, जिथे चांगली मूर्ती भेटते, फिनिशिंग भेटते, सगळं काय चांगलं भेटते, तिथे लोक, आणि स्वस्त पण पाहिजे. स्वस्त तेच सांगतो, प्राइस कमी आहे तिथे आता लोक जास्त धावतात.